उचलतोय. होपफुली होईल ते वेळेमध्ये. बरं ताई, राजकारण आपण आता थोडंसं बाजूला ठेवूयात. मात्र स्वतः तुम्ही हे राजकारण नका बाजूला ठेवू, राजकारण बाजूला नका ठेवू, चालू द्या. बरं, राजकारणाविषयी देखील पण आपण चर्चा नाही, तसं करूया. नाही, ते राजकारण आहे. ते राजसी प्रवृत्तीने करणारं राजकारण असतं. राजकारण म्हणजे ह्याला विचारा त्याला विचारा आणि बरं माझे प्रश्न मला विचारा, एवढीच साधी विनंती आहे मला. निश्चितच. माझ्याबद्दल मला विचारा. आपल्याशी निगडीतच प्रश्नांचा समावेश आपल्या या इंटरव्ह्यूमध्ये राजकारणाचे आहे. तर मी हिस्सा आहे, मी राजकारण सोडून कसं चालेल? खरोखर आहे. पण मग बाबांच्या वेळेला असलेलं राजकारण आणि आत्ताचं राजकारण, मग याच्यात किती तुम्हाला फरक वाटायला लागलेला असं वाटतं? हे पहा, ते बदल ही काळाची गरज आहे, अपरिहार्यता आहे. बाबांच्या आधीच्या पिढीपेक्षा त्यांचं राजकारण वेगळंच असतं की नाही? हो. तर त्यामुळे ते राजकारण बदलत राहतं. कारण राजकारण फक्त माणसं करतात, माणसं करायला लावतात. मतदारही बदलला ना, का फक्त राजकारणी बदलले? मतदारही बदलला, त्याच्या अपेक्षा बदलल्या, त्याच्या इच्छा बदलल्या. तर बदल ही अपरिहार्यता आहे. मग राजकारण्यांच्या इच्छाशक्ती पण बदलल्या? रामायणाचा काळ आहे का आता? महाभारताचा काळ आहे का आता? आता सतयुग आहे का? आपण कलियुगात आहोत. तर तसा तसा बदल होत राहतो. मग बदलत्या राजकारणाचा पाया नेमका काय? मी नवीन पिढीची आहे, मी जुन्या राजकारणाला बघून शिकायचा प्रयत्न करते. तर बदलत्या राजकारणाचा पाया हा समाजकारण असेल तर योग्य. पर्यावरणीय बदलांना आपण सामोरं जात असताना महाराष्ट्रामध्ये कुठले आपण नियम सामोरं घालून देणं जातोय. गरजेचं आहे? अख्खी पृथ्वी